काय म्हणते, आपण जयश्रींचं दुसरं लग्न केलं तर? मला तरी तसं वाटतंय. अगं तसं नाही शीतल, दुसरं लग्न म्हणजे लोक काय म्हणतील? मामाओ लोकांचं काय, ते तर कसं बी बोलणारच. आपण आपल्या पोरीचा विचार नको का करायला? जयश्रींचा एकटेपणा मी समजू शकते. अशाही मनात कसले विचार येतात हे माहितीये मला. आणि आता तर सगळं एवढं पुढे गेलंय, मग अशा जुनाट परंपरांमुळं आपण आपल्या पोरीचं भविष्य अंधारात कसं ठेवायचं? अगं पण लग्नाला स्थळ नको का यायला? मिळतील की, आपण सुरुवात तरी करू. होय, मिळतील की, पण कसली? घटस्फोट झालेली, 2 पोराचा बाप, नाहीतर एखाद्याची बायको गेलेली. दुसरं कोण करणार आहे तिच्याशी लग्न? पण आपण बघू तरी. बघू म्हणजे काय? तडजोडच करायची ना? अगं असं कसं म्हणतीस? तिचं लग्न झालं तर तिचं भलंच होईल की. हे बघा, परत एकदा माझ्या पोरीचं वाटुळं व्हावं असं मला वाटत नाही. मामी, आपण आपल्या जयश्रींसाठी चांगलाच पोरगा बघायचा. अगं काय बोलतीस? तुझं तुला तरी कळतंय का? तुझ्या ना नक्कीच डोसक्यावर परिणाम झालाय बघ. काय बोलते पुष्पे? पुष्पे, तू जरा शांत बसतीस का? किती बडबड करशील? इथं आधीच डोकं बनतंय. शीतल, अगं तू म्हणतीस ती बरोबर आहे, पण आपल्याला लगेच तसं नाही करता येणार. जेडीला आधी कायद्याने वेगळं तर होऊ दे, मग ठरवू की आपण काय करायचं. होय होय शीतल, समाधान म्हणतोय ते अगदी बरोबर आहे बघ. या शितलीचं काहीतरी करायलाच पाहिजे. मला घरातनं बाहेर काढायला बसली, पण मी काही या घरातनं बाहेर जाणार नाही. मग तू काय बी कर. काय शेठ, काय डायरी लिहित बसलाय वाटतं? अरे नाही. मग काय हिशोब? अरे नाही, पत्र लिहितोय. पत्र? आणि ते कुणाला? शीतलला. लव्ह लेटर? अरे नाही, लव्ह लेटर नाही, इकडे येण्याविषयी पत्र पाठवतो. काय माणूस आहे लागा. सायंटिस्टने मोबाईल काय उगत काढलाय वे? अरे घे की मोबाईल आणि लाव की फोन. तुझं लग्न झालंय का? नाही. गर्लफ्रेंड आहे का तुला? गर्लफ्रेंड असती तर मग कविता कशाला लिहित बसला असतो? कविता कशाला लिहित बसला असतो? कशाला दात काढतीस? मी काय सांगते ती गप आहे का आता? पुरींना ना सरप्राईज आवडत. म्हणजे गिफ्ट? नाही रे, सरप्राईज म्हणजे कसं, आपण अचानक ना त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी करायचं. पत्रात कसलं आलंय सरप्राईज? हेच तुला कळत नाही. हे बघ, आता मी तिला फोन केला, तिला लगेच कळेल की मी बोलवलंय. हा, त्याच्यात गंमत नाही ना. एकदा फोन केला, उचलला, बोललं की झालं. पत्र कसं, ती पुन्हा पुन्हा वाचल आणि पुन्हा पुन्हा वाचून ती खुश होईल. भाऊजी, हे लय आवडले आपल्याला बरं का. बरं मी काय म्हणतो, आता वहिनी आल्या तर तुम्ही दोघं कुठे राहणार? अरे कुठं म्हणजे, इथंच राहणार. इथं? आणि मी? तू काय, ती इथं आहे तोपर्यंत तू दुसरीकडे जाणार राहिला. वा शेठ वा, म्हणजे आता आम्ही रूमच्या बाहेर जायचं का? अरे जेसू साहेबांनीच असं सांगितलंय. हे बघ, तुझं जर लग्न झालं असतं आणि तू तुझ्या बायकोला घेऊन इथं आला असतं तर मी बाहेर गेलो असतो का नाही? गेलो असतो का नाही? पण तसं काय आहे का? तुझं लग्न झालंय का? होय, आपल्यावर फिरवू नको लगेच. आपण नाही जाणार रूमच्या बाहेर. हा, तुम्हाला गरज आहे तुम्ही जायचं. अगं लगा भाऊ आहेस ना तू, भावासाठी एवढं करणार नाहीस वे? अजिबात नाही. लगा वहिनींसाठी तरी. बर बर ठीक आहे, पण वहिनींसाठी
अरे वहिनीसाठी ते वहिनीसाठी चल. अच्छा गावात काय झालं? अरे दुपारची ड्युटी आहे माझी. अरे मी काय गप्पा मारत बसलो होतो अशी, आणि एक ओळ बी लिहिली नाही मी अजून. शेट मी लिहू का? तू लिहिशील का व्यवस्थित? शेट आपण लव नसलं केलं, लग्न नसलं केलं तरी लव लेटर लय लिहिल्यात आपण. हा तुम्ही सांगा फक्त काय लिहायचंय ते. अरे काय नाही, फक्त एवढंच की 15 दिवसांची परवानगी मिळाली, तू तात्काळ तिकीट काढून इकडे ये. बस. आणि बस 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 आपल्याला सगळं कळलंय, तुम्ही काय काळजी करू नका. आता असं पत्र लिहितो ना की वहिनी तिकडून निघाल्याच पाहिजेत. बाबा तूच रे जिंकलाच बरं का. चल येतो मी. हा पत्ता ह्याच्यात लिहिलाय, व्यवस्थित लिही. बर. काय येतो हा. मी. हा लिहून ठेवतो पर्यंत. हो हो. हा. वहिनी आता तुम्हाला इकडे यायलाच लागते. आता बघतोच तुम्ही इकडे कशा नाही येत ते. माझं परत लग्न लावून दिलं तर मी या घरातनं बाहेर जाईन. आणि जिनं माझ्या आयुष्याची वाट लावली त्या शितलीचा सगळा मार्ग मोकळा होईल. काही करून मला या घरात राहायला पाहिजे. किमान ही शितली घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत तरी. काय हो, काय झालं? काय नाही, मग अशा गिरट्या का घालताय? गिरट्या मी नाही, विचार घालतात माझ्या डोक्यात. कसला विचार? मग असे बाहेर सगळे बोलत होते तोच विचार करत होते मी. चला चांगलंय की निदान तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल विचार तरी करायला लागलात. तसं विचार नव्हते करत मी. मग शीतल, तू एवढं करतेस माझ्यासाठी, पण या घरात कोणाला त्याची काही किंमत नाहीये. हो नाही, तसं काही नाही. तसंच आहे, मला माहितीये. तू किती बी मरमर केलीस या घरासाठी तरी सगळे तुलाच बोलणार. त्यापेक्षा तू काय बोलतच नको जाऊस. आणि माझ्या लग्नाबद्दल तर अजिबातच नको. मम्मी पप्पांना जे बरोबर वाटेल ते करतील. तू नको उगाच यामध्ये पडू. पण मी फक्त तुमच्यासाठी बोलली. हो माहितीये ग, पण मी आधीच घेतलेला एक निर्णय चुकलाय. आता परत मला ती चूक नाही करायची. तुम्ही असाच विचार केलात तर आयुष्यात पुढे कसं जाणार? नाही जायचं मला कुठं. जे हाय ते ठीक आहे. मला हे घर सोडून कुठंच जायचं नाहीये. आणि जर तुम्हाला सगळ्यांना नको असेल मी या घरात तर तसं सांगून टाका. आओ तुम्ही असं कसं बोलताय? असं काय नाही, हे घर तुमचं आहे, हक्क आहे तुमचा या घरावर. तरी माझा सगळ्यांना त्रास होतो इथं. असं काय पाप केलंय मी? सांग तूच. हे बघा, मला तुमचं दुःख कळतंय, पण तुमचा संसार मार्गी लागावा असंच मला वाटतं आणि म्हणूनच बोलले मी. मला कळतंय ग सगळं शीतल, पण मला माझ्यामुळे तुला या घरात कोणी बोललेलं नाही आवडणार. तुमचा संसार जर सुरळीत होणार असेल तर मी सगळ्यांची बोलणी खायला तयार आहे. नाही शीतल, आधीच मी एक लग्न करून फसली. आता परत लग्न करायची माझी इच्छा नाही. इथून पुढे तू माझ्या लग्नाविषयी मम्मी पप्पांना काहीच बोलणार नाही, समजलं? ठीक आहे.